नमस्कार. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. PMRDA मधील जमीन विल्हेवाटीचे अधिकार आता आयुक्तांना. शहरात प्राधिकरणबाबत शेकडो एकर जमीन. पुणे महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठीचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 4,628 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील जमीन विल्हेवाटीबाबतचे निर्णय आता थेट PMRDA आयुक्तांना असणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याचप्रमाणे पवना इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, अर्बन ग्रोथ क्लस्टर, CM पॅकेज मधील रस्ते, तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास, गृहनिर्माण प्रकल्प या कामांना आता गती मिळणार आहे. अखेर रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील 10 लिपिकांनी पालिकेच्या 50 लाखांचा अपहार केल्याचं चौकशीत उघड. महापालिकेच्या चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अनामत रक्कम आणि भाडे वसुलीत अनियमितता झाल्याचं प्रकरण घडलं होतं. अखेर या प्रकरणात लिपिक पदाच्या एकूण 10 कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी कारणे दाखवा नोटीस परवा बजावली. त्यांच्यावर आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवत 50,71,000 रुपये 10 दिवसांच्या आत जमा करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. त्या 10 कर्मचाऱ्यांनी सन 2018 ते 2024 या काळात त्यांच्या कार्यकाळात झालेले कार्यक्रम व जमा रकमेचा हिशोब ठेवला नाही. तब्बल 6 वर्ष हा प्रकार सुरू होता. काही कर्मचाऱ्यांनी ही रक्कम महापालिकेत जमा न करता थेट स्वतःच्या खिशात घातली होती. हवा प्रदूषण केल्याबद्दल महापालिकेने 150 बिल्डरांना पाठवल्या नोटिसा. कारवाईला सुरुवात. पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या बांधकाम, गृह व व्यापारी प्रकल्पांमुळे होणारी धूळ व वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शहरातील 150हून अधिक बिल्डरांना आता नोटिसा बजावण्यात आल्या असून बांधकाम परवानगी स्थगित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, भोसरी, चिखली, मोशी, निगडी, पिंपरी, तळवडे, पिंपळे गुरव, कासारवाडी, सांगवी, दापोडी, आकुर्डी, पिंपळे निलक, रहाटणी, काळेवाडी, चरोली, वडमुखवाडी या भागात औद्योगिक आणि वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने हवेतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पिंपळे सौदागर मधून अटक. अवैध पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला सांगवी पोलिसांनी काल पिंपळे सौदागर येथून अटक केली. अभिषेक अशोक भंडारी, वय 27, राहणार पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपळे सौदागर येथील बस स्टॉप जवळ हा आरोपी संशयितपणे थांबला होता. त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. शहरातील दिव्यांगांना आता कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये मिळणार नोकरी. पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशन यांच्या वतीने मिशन संधी आरंभ या उपक्रमाची कालपासून सुरुवात करण्यात आली. या संधी संकल्पनेद्वारे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये दिव्यांगांना आता रोजगार, इंटर्नशिप, प्रोक्युअरमेंट आणि लीडरशिप या सर्व स्तरांवर नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. येरवडा जेलमध्ये क्लार्क म्हणून नोकरी लावतो असे सांगून किवळे येथील 2 महिलांची फसवणूक. 7 लाखाला लावला चुना. येरवडा कारागृहात ज्युनियर क्लार्क आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 2 महिलांची 7,45,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून खुशी वसंतराव देशमुख, राहणार बिजलीनगर, चिंचवड असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपीने फिर्यादी महिलांना येरवडा जेल विभागात ज्युनियर क्लार्क पदावर आणि तिची मैत्रीण तृप्ती दैठणकर यांना सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पदावर नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून पैसे घेतले होते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.